अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. नमोऽनंताय शुद्धाय कूटस्थाय आत्मने नमः. प्रेमांबुधिविहाराय ज्ञानराजाय ते नमः. माधुर्यरसकल्लोला शिवशक्तिस्वरूपिणी, अमृतानुभवार्थाय वंदे ज्ञानेशनंदिनीं. माता यस्य तपस्विनी च जनको, वैराग्यरागान्वितः भ्रातारो गुरुणा निवृत्तिसहिता, निर्वृत्तिका संस्थिताः. इत्थं साधुकृपान्वितं स्वयमहो ज्ञानामृतेनावृतं, वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं श्रीसन्तज्ञानेश्वरं. श्रीसन्तज्ञानेश्वरम्. आदौ वैभवतारकं च कथितं श्रीकृष्णगीतामृतं, हस्ताभ्यां कटिमानभानचकितं भक्तं समाश्वासितं. दातुं ज्ञानरसेन रसं हि येन जगति, ज्ञानेशरूपं धृतं, वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं श्रीसन्तज्ञानेश्वरं. श्रीसन्तज्ञानेश्वरं. वेदान् वेदविदामहो पशुमुखात्, प्रोच्चार्य सर्वे गिरा स्मिताः. कृत्वा लौकिकभित्तिका प्रचलनं योगी समुद्बोधितः. गीताज्ञानमलौकिकं प्रकटितं विश्वाय शान्तिप्रदं, वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं श्रीसन्तज्ञानेश्वरं. श्रीसन्तज्ञानेश्वरं. 65 हरिपाठकौ च सुलभौ, सुज्ञाय चाज्ञाय च, गाथा स्वानुभवामृते रसयुते, भक्ताय मुक्ताय च. सर्वेषां च हिताय येन ग्रथितं, ज्ञानं तु गीतामृतं, वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं श्रीसन्तज्ञानेश्वरं. श्रीसन्तज्ञानेश्वरम्. ॐ नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा. तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी. कळाकुसरी काही नेणो, बोलतो वचने अतिभाविका. एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी. काय सांगो देवा ज्ञानोबाची ख्याती, वेदमैशामुखी बोलाविले, वेदमैशामुखी वदविले. कोठवरी वानू याची स्वरूपस्थिती, चालविली भिंती मृत्तिकेची. चालविली भिंती मृत्तिकेची, चालविली भिंती मृत्तिकेची. अविद्या मायेचा लागोने दिवारा, विद्या मायेचा लागोने दिवारा. ऐसे जगदोद्धारे बोलविले, ऐसे जगदोद्धारे बोलविले, ऐसे जगदोद्धारे बोलविले. नामा म्हणे यांसी तारिले पतित, नामा म्हणे यांनी तारिले पतित. भक्ती केली ख्यात ज्ञान देवे, भक्ती केली ख्यात ज्ञान देवे. काय सांगो देवा ज्ञानोबाची ख्याती, वेदमैशामुखी
बोलाविले, वेद महिषामुखी बोलाविले, वेद महिषामुखी बोलाविले. ज्ञानेश्वर महाराज की जय, पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर. पंढरीनाथांना वंदन करूया. कालच मोठी एकादशी झालेली आहे, कार्तिकी एकादशी. आज द्वादशी, प्रदोष. तुलसी विवाहाला कालपासून प्रारंभही झालेला आहे. आपलं बघा, प्रत्येक महिन्याचं काहीतरी वैशिष्ट्य असतं आणि त्यामुळं सतत आपण या नाही त्या रूपात कुठल्या तरी कार्यक्रमामध्ये आध्यात्मिक, धार्मिक यामध्ये रमतो. आणि अशी कल्पना आहे की तुलसी विवाह केला की आपल्या घरात जर कुणाची लग्न व्हायची असतील तर ती लवकर जुळतात. आता खरं म्हणजे तुम्ही आम्ही मोठे झालेलो आहोत, आपल्या मुलांचं सगळं झालेलं आहे, पण तरीसुद्धा पुढची पिढी किंवा आपल्या शेजारी, आपल्या जवळच्या नात्यांमध्ये अशी आजकाल लग्न खूप पेंडिंग आहेत, होत नाही आहेत आणि लोकांचा याच्यावर विश्वास नाही आहे. पण प्रयोग करून बघायला काय हरकत आहे, श्रद्धा ठेवायला. प्रयोग म्हणजे श्रद्धा. तर सगळ्यांची चांगली ही लागली पाहिजे, म्हणून त्या भगवंतांना सगळ्यांना वंदन करूया. श्रीकृष्ण राधा त्यांना वंदन करूया. तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती सलगी करीते. सगळ्यांच्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन करूया. आणि आज आता 19व्या ओवीचा आपण 19पासून घेणार आहोत. तशी अर्धी झालेली आता आपली ही वाचारंभ प्रकरण परिहार. आता अर्ध्याला वर आपण आलेलो आहोत आणि आता लवकरच हे प्रकरण संपेल. आता त्याचा जरा विषय थोडा लक्षात यायला लागलेला आहे. परवाची हा तुम्ही सांगणार आहे ना, सांगा. 18वी बोला. हां हो, थोडक्यात सांगा, चालेल. ओवी वाचू का? वाचा ना, ओवी वाचूनच सांगा. हो हो. वरील शिवेका श्रीवल्लभे बोलिले येण्याची ओवी, आणू तेही लावे बोलत नाही. ज्ञान हे बंदच आहे. आत्मा आणि अनात्माचं पुस्तक वाचून ज्ञान मिळवून उपयोग नाही. म्हणजेच प्रत्येक वस्तू भगवंत आहे हे समजायला पाहिजे. म्हणजे भगवंताला दृढ श्रद्धा पाहिजे आणि या ज्ञानाच्या पासून इतरांना सुद्धा त्याचा लाभ होईल असे ज्ञान पाहिजे. आता त्यांनी सांगितलं तुमचं लग्न का करावं, त्याच्या मागे तशी आपली श्रद्धा पाहिजे ना प्रत्येक गोष्ट. असं या ओवीतून मला कळलं का ताई? हो हो, कळलं, चांगलं कळलं, छान कळलं. थोडक्यात चांगलं सांगितलं. आता सुमिताताई बोलणार आहेत का? आहेत का सुमिताताई? आहेत मला वाटतं. मगाशी होत्या, बहुतेक बोलत होत्या. ताई हां बोला. सांगू का? हां हो, शिवशक्तीतलं सांगताय ना? हो, पहिल्या प्रकरणातलं. हो, सांगा ना. हो, सांगा. सदतीसावी ओवी. हो, बरोबर. हा. निजेलेनी भात ऐकू येतं? हो, येते. हां. निजेलेनी भातारे देविये चराचरे, ये विसावला नुरे आंबुले पणही. निजेलेनी भातारे देविये चराचरे, ये विसावला नुरे आंबुले पणही. शिव हा स्थिर आणि सतत निद्रावस्थेत रममाण झालेला आहे. आणि शिवशक्ती ही जणू पती पत्नीचा खेळ खेळत आहे. शक्ती जागी आहे म्हणून विश्वातल्या चराचराची निर्मिती होते. जर शक्ती निद्रावस्थेत गेली तर शिवाचे नवरे पण संपते. म्हणून संसारामध्ये प्रकृती फार महत्वाची. जर शक्ती निद्राधीन झाली तर शिव उरत नाही, ही सृष्टी सुद्धा शिल्लक उरत नाही. म्हणजेच शिवशक्ती एकरूप झाले की दृश्य विश्व पूर्णपणे लोप पावते. बरोबर, छान सांगितलं. आता आपल्याला आपल्या ओवीकडे यायचे. आता 18व्या ओवीचाही सारांश प्रतिभाताईंनी सांगितला.
सुमिताताईंनी पहिल्या प्रकरणातली 37वी ओवी सांगितलेली आहे. 36 का 37? 37 हां, 37वी सांगितली. आता आपल्याला आजच्या या प्रकरणातली 19वी ओवी घ्यायची आहे. आता शिव असू की श्रीवल्लभ म्हणजे विष्णू असू, 18व्या ओवीत आपण पाहिलेलं आहे की त्यांनी सांगितलेलं आहे ज्ञान हे बंधनकारक आहे. आवाज येतोय ना? हो, झाला का? काल नाही झाला. कधी झाला? एक माझा बुडला. आता आता चालू राहू देत. आता ऐका, तुम्ही पाठवते मी त्याची. नाही, शनिवारी झाला का? नाही, शुक्रवारीच झालेला आहे. बरं, माझं विसरलं ते क्लास. बरं, असू दे, ठीक आहे. काही ना, ते घोटाळा झाला होता त्या दिवशी. ठीक आहे. 18वी ओवी पुन्हा वाटलंच तर थोडीशी घाईघाईत सांगते. परी शिवे का श्री वल्लभे बोलिले येण्याची लोभे मानू तेही लाभे न बोलत आहे. काय आहे, त्याच्यावर खूप चर्चा झाली होती. बरंच सांगितलेलं होतं की चारी वाणींच्या मार्फत हे कसं अज्ञान आपलं व्यक्त होत असतं किंवा परावृत्त होत असतं. आणि त्याच्यासाठी शिवानी आणि वल्लभेनी श्री विष्णूंनी सांगितलं की हे ज्ञानसुद्धा कसं बंधनकारक आहे. आणि त्याच्याबद्दल थोडीशी आपण चर्चा केलेली होती. थोडंसं पुन्हा हवं असेल तर पुन्हा मी सांगेन, तसं काही नाही आहे. कारण त्या दिवशी कोणीतरी, बऱ्याच जणांचा घोटाळा झाला होता, क्लास आहे नाही. आदल्या दिवशी पण कोणी म्हणले की आम्हाला आलं होतं की क्लास होणार नाही. आता मी पाहिलं, माझ्याकडं तर तसं काही नाही आहे चेकिंग. माहिती नाही, काही गडबड होत असेल तर. थँक्यू ताई, आता पुन्हा सांगायला त्याच्यामुळे थँक्यू. आता काय सांगितलंय, ज्ञान हा बंध आहे. ज्ञान कशा अर्थानं बंध होतो, तर त्याच्यामध्ये जो अहंभाव राहतो किंवा आपण जे अज्ञानातनं आता मिळालं तरी पुन्हा आपण कधी कधी त्या अज्ञानात जात असतो, थोडंसं जात असतो पुन्हा. आता खूप जणांचं असं होतं की समजा जरी मोक्षापर्यंत गेलेले आहेत. अर्जुनाचीच अवस्था कशी झाली होती बघा, की भगवंतांनी सांगितलं आणि तो आता 9व्या अध्यायात आपण ज्ञानेश्वरीच्या पाहतोय की आता 9व्या किंवा 13व्या अध्यायापर्यंत तो जर आता पुढे पुढे जायला लागला, त्याला लक्षात यायला लागलं की हे सगळं माझं चुकीचं आहे, माझं अज्ञान होतं. आणि ज्ञान यायला लागलं. पण ज्ञान आलं तरी पुन्हा आपण कधी कधी मागे जातो थोडंसं, आपल्याला पुन्हा विस्मरण होतं अशा अर्थी. आणि म्हणून शिवानी आणि विष्णूंनी जरी सांगितलं असलं तरीसुद्धा त्यांच्या मोठेपणामुळं किंवा त्यांच्या प्रेमामुळं आपण त्यांना मानतोच असं नाही. आपण असं म्हणतो की देवानी पण का म्हणावं बरं ज्ञान हे बंधनकारक आहे म्हणून. तर त्याच्यावर खंदारकरांनी खूप छान सांगितलेलं होतं की ही एक काय म्हणू, स्टेप बाय स्टेप, पायरी पायरीनं आपण ज्ञान घेत असतो. आणि 4 ज्या वाणी आहेत त्या वाणीतून, गुरुच्या वाणीतून शिष्यापर्यंत ते ज्ञान जात असतं. एकदम सांगितलं आणि लगेच त्याच्या डोक्यात आलं किंवा फक्त आपण वाचन करतो, अभ्यास करतो, त्याच्यापेक्षासुद्धा गुरूंनी सांगितलं तर ते आपल्याला जास्त भावतं किंवा लक्षात येतं. मग ही म्हणजे मुक्त शिष्याच्या बाबतीत, मुक्त झाला आहे तो आता, पण त्याच्या बाबतीत या 4 वाणीपासून कशी ऋणं घेतली जातात ते पुन्हा एकदा तिथं सांगितलं गेलं आहे की गुरु काय करत असतो, ज्ञानी आहे, त्याच्या ठिकाणी परावाणीत सगळं अनुभवाचं ज्ञान असतं. आणि तेच अनुभवाचं ज्ञान महावाक्य जी सांगितलेली असतात, तत्वमसी, तर त्या महावाक्याच्या उपदेशातून हा जो मुक्त व्हायला आलेला शिष्य आहे, आपण अर्जुन धरू डोक्यात, तर त्या शिष्याच्या परावाणीत येतं. म्हणजे त्याच्या परावाणीतून आपल्या परावाणीत, शिष्य समजू आपण सगळे शिष्य आहोत, तर गुरूंच्या परावाणीतनं आपल्या परावाणीमध्ये ते ज्ञान येतं आणि ते ब्रह्माकार वृत्तीनं राहतं. म्हणजे आपल्यावर गुरुचं ऋण जसं आहे तसं या वाणीचं पण ऋण आहे. या वाणीतून त्या वाणीत ही संक्रांत होतं. आता हे कसं होतं, हा सगळा ज्ञानाचा म्हणजे समजून घेण्याचा भाग आहे. आता 4 वाणीतली एक परावाणी म्हणजे आपल्याला माहिती आहे, नाभीच्या इथे. नंतर पश्यंती जी आहे, जी मनप्रधान आहे,
ती काय करते की आपला जो निरतिशय ब्रह्मानंद आहे तोच शिष्याच्या पश्यंती वाणीमध्ये येऊन आनंद द्यायला लागतो त्याला. आणि मग हा शिष्य स्वतःला कृतार्थ समजायला लागतो, मानायला लागतो. म्हणजे पश्यंती वाणीचं पण गुरुकडून शिष्याकडे परावर्तन होतं किंवा त्याच्यापर्यंत ते संक्रमित होतं. आणि म्हणून तेही दुसरं ऋण आपल्याला गुरूंकडनं येतं. आता तिसरी आहे मध्यमा. ती आहे बुद्धिप्रधान प्रधान. मग आता श्रीगुरूंच्या बुद्धिप्रधान मध्यमा वाणीत सगळी विद्वत्ता आहे, पांडित्य आहे. आणि तेच पांडित्य शिष्याच्या मध्यमा वाणीत येतं. आपण म्हणतो ना, बाप तसा बेटा, आई तशी बेटी मुलगी, तसंच गुरु तसा शिष्य. गुरु जर असा विद्वान असेल, पांडित्य म्हणजे पंडित असेल, तर त्याचं ज्ञान शिष्यामध्ये मध्यमा वाणीतनं येताना सगळे त्याची पण मग प्रशंसा करायला लागतात. म्हणजेच तोही तेवढ्याच ताकदीचा होतो. म्हणून तेही तिसरं ऋण हे गुरूकडून त्याच्याकडे वाणीच्या द्वारे येते. आता चौथी आहे वैखरी. वैखरीमध्ये आपण प्रत्यक्ष बोलतो, गुरु सांगतो तत्वम असी, ते तू आहेस. पण हे जे वाक्य आहे उपनिषदातलं किंवा वेदातलं, ते गुरुकडून शिष्यात आल्यावर शिष्य काही तत्वमसी म्हणत नाही. मग तो काय म्हणतो, सहा अहम, तोच मी आहे. सोहम सोहम आपण म्हणतो ना, तो त्याला अनुभव येतो. आणि म्हणून मीच परमात्मा आहे, मीच ते तत्व आहे, असं जेव्हा वैखरीतनं त्याच्या वाणीतनं याच्या वाणीत ते स्फुरतं किंवा येतं, तर हे पुन्हा अहम ब्रह्मास्मी पण म्हणतो. बरोबर आहे, अहम ब्रह्मास्मी पण म्हणतो. किंवा सहा अहम म्हणजे तत्वम, तत् म्हणजे ते, असे यांनी इथं दिलेलं आहे. आपण अहम ब्रह्मास्मी घेतलं तरी चालेल. आणि श्रीगुरू काय करतात, तर परावाणीतून अनुभव ज्ञान, पश्यंती वाणीतून शिष्याच्या हिताची इच्छा, मध्यम वाणीतून पांडित्य, या सगळ्यांना घेऊन वैखरी वाणीनं तत्वमसी या महावाक्याचा उपदेश करू लागतात. आणि ते शब्द शिष्याच्या कानावर पडून त्याला ज्ञान झालं की अहम ब्रह्मास्मी ही त्याला येते, म्हणजे अनुभूती येते. आणि तो वैखरीनं म्हणतो अहम ब्रह्मास्मी. पण जेव्हा तो अहम ब्रह्मास्मी म्हणायला लागतो तेव्हा जे मगाशी चाललं आहे आपलं, की तिथे तो ज्ञानाचा बंध आहे, अजूनही अहम हा तिथे राहिलेला आहे. आणि मग त्या शब्दार्थाचं ज्ञान शिष्याच्या मध्यमा वाणीत येतं. नंतर आपण कृतार्थ झाल्याचा आनंद हा पश्यंतीत होतो. आणि ते अनुभव ज्ञान परावाणीत येतं. म्हणजे वरून खाली आणि खालून वर असा हा सगळा प्रवास आहे वाणीचा. आपण शिडीवर जाताना काय करतो, खालून वर जातो. पण वरून खाली यायचं असतं त्या वरची पहिल्यांदा घेतो. म्हणून हा प्रक्रम पुन्हा उलटा सांगितला, की या सगळ्या शब्दार्थाचं ज्ञान शिष्याच्या मध्यमा वाणीत येतं. आपण कृतार्थ झाल्याचा आनंद पश्यंतीत होतो. आणि नंतर तो परावाणीत राहतो किंवा अनुभवता येतो. तर ह्या अशा प्रकारे ह्या चार ज्या वाणी आहेत या क्रमानं वरच्या क्रमानं बोध करतात. आणि तोच शिष्य कानानं श्रवण केल्यानंतर खालच्या क्रमानं त्याच्या वाणीत त्या राहतात. असा हा मुक्त शिष्यानं चार वाणीपासून घेतलेली जी ऋणं आहेत ती आपल्या वाणीकडेच गुरुला परत न करता, बघा आता आपण खरं एखाद्याकडून एखादी गोष्ट घेतली, आपल्या कामापुरती घेतली, तर आपण काय करतो हो, जे सच्चे लोक आहेत, सत्य आचरण करणारे आहेत, ते म्हणतात आता आमचं हे काम झालं, आता हे तुम्हाला घेऊन टाका. एखादा समोरचा म्हणेल नाही हो, आता आम्हाला त्याची काही गरजच नसते, आमच्या घरात पडूनच आहे, हे तुम्हाला घ्या. पण आपण त्याला देऊन टाकणं हे आपल्यावर ऋण न ठेवणं असतं. पण हा काय करतो, ही मिळालेली ऋणं गुरुला काही परत करत नाही. बरं का, हा एवढाच मुद्दा लक्षात ठेवला तरी बस आहे. गुरुनी आपल्याला जे काही सगळं दिलं चारी वाणींच्या द्वारा, ते हा आपल्याकडेच ठेवून घेतो. आणि म्हणून तो बद्ध होतो. जे ज्ञानातलं बंध असं आहे, या खंदारकर बुवांनी फार सुंदर समजावून दिलं. आणि आता पक्कड ठेवा
की अशा रीतीने ज्ञान हे बंधनात्मक आहे असं शिव पण सांगतात आणि विष्णू पण सांगतात. आता कळलं असेल अशी अपेक्षा करते. आता 19व्या ओवीकडे जाऊ आपण. मग हे आत्मज्ञान कसं आहे आता पुढच्या ओवीत छान सांगितले आणि त्याच्यासाठी त्यांनी फार सुंदर उदाहरणं दिलेली आहेत. आता 2-4 दृष्टांत इतके चांगले आहेत की ते आपल्या डोक्यातच बसतात. पक्क लक्षात येतं की हे आत्मज्ञान कसं म्हणजे अगदी मुक्त आहे, त्याच्यावर कुणाचं बंधन नाही, आत्मा हा कसा आहे. तर त्याच्यासाठी छान उदाहरणं देत आहेत. जे आत्मज्ञान निखळ, जे आत्मज्ञान निखळ, तेही घे ज्ञानाचे बळ, तेही घे ज्ञानाचे बळ, ते सूर्यचिंती सबळ तैसे नोहे, ते सूर्यचिंती सबळ तैसे नोहे. जे आत्मज्ञान निखळ, निखळ म्हणजे शुद्ध, तेही घे ज्ञानाचे बळ, ते हे ज्ञानाचं बळ घेते, तेही घे ज्ञानाचे बळ. बळमध्ये काही अवघड नाही आहे बरं का, हे सगळे शब्द सोपे आहेत. निखळ फक्त स्वच्छ शुद्ध. तै सूर्यचिंती सबळ तैसे नोहे, तै म्हणजे त्याप्रमाणे, सूर्यचिंती, चिंती म्हणजे विचार करतो, चिंतन करतो, सबळ तैसे नोहे. आता याचा अर्थ बघूया आपण, त्याच्यातली थोडीशी अन्वय बघा आणि मग तुम्हाला समजेल सगळं. जे निखिल आत्मज्ञान तेही ज्ञानाचे बळ. आता काहींनी निखिल म्हणले, काहींनी निखळ म्हणले बरं का. निखिलचा अर्थ होतो संपूर्ण आणि निखळचा अर्थ असतो ज्याच्यामध्ये काहीही दोष नाही. दोन्ही अर्थ आपण म्हणजे दोन्ही अर्थानं बघूया की जे निखिल आत्मज्ञान आहे, संपूर्ण, पूर्ण मिळालं की आता त्यात काही उरत नाही, एवढासा कणसुद्धा अज्ञानाचा उरत नाही. किंवा जे स्वच्छ आहे, अगदी शुद्ध आहे, शुद्ध, ते आत्मज्ञान तेच खरं ज्ञानाचं बळ आहे, तेही ज्ञानाचे बळ. घे तै सूर्य सबळ चिंती तैसे नोहे. आता हा जीवात्मा काय करत असतो तर तो ज्ञानरूपच आहे आणि त्यानं मी ब्रह्मरूपच आहे हे जे ज्ञान होतं, आत्मज्ञान होतं, ते ज्ञानवृत्तीच्या साहाय्यानं आपल्या ज्ञानस्वरूपत्वाची जाणीव दृढ करण्याचा प्रयत्न करतं. म्हणजे जे आत्मज्ञान निखळ आहे, शुद्ध आहे, स्वयंप्रकाश आहे, ते सुद्धा प्रकाशित होण्याकरता महावाक्यापासून झालेल्या वृत्तीज्ञानाचं सहाय्य जर घ्यायला लागलं, खरं म्हणजे त्या आत्मज्ञानाला या कुठल्याही म्हणजे अहम ब्रह्मास्मी, तत्वमसी ही जी काही वेदातली वाक्य आहेत ही घ्यायची गरजच नाही आहे. पण जर ते आत्मज्ञान अशा वाक्यांची मदत घेऊ लागलं किंवा बळ घ्यायला लागलं, सहाय्य घ्यायला लागलं, तर कसं आहे ते पुढच्या ओवीमध्ये, फार पुढच्या चरणामध्ये, तै सूर्य चिंती सबळ तैसे नोहे. तसं सूर्य हा अंधारात सापडावा आणि त्यानं ठेचकळत अडखळत प्रवास करत सकाळ कधी होईल अशी वाट बघावी आणि ही रात्र, काळ रात्र कधी संपेल, नारायणा धावरे धावरे असं म्हणावं. म्हणजे त्यानं स्वतः सबळ असतानासुद्धा चिंता करावी का? काही कारण नाही. आपण सुद्धा बघा, अगदी सगळं आपल्याला देवांनी सगळं दिलेलं आहे, छान सगळे अवयव दिलेले आहेत, सगळं सुंदर रूप दिलेलं आहे. जसं गुरुअष्टकात म्हणले तसं शरीरम सुरूपम तथा रोगमुक्तम. शक्यतो मोठाले रोग नसतात कुणाला म्हणून रोगमुक्तम. पण हे सगळं जरी मिळालं तरीसुद्धा आपल्याला असं वाटतं की आपल्याला कोणीतरी मदतीला आलं पाहिजे. ज्ञानाला तशी कुणाचीच गरज नाही आहे, मग त्याला बंधनात का टाकायचं? त्याच्यावर कोणाच्या तरी मदतीची का गरज त्यांनी घ्यायची? आणि ती गरज म्हणजे त्यानं मदत घेणं म्हणजे कशासारखं आहे? सूर्यानं दुसऱ्याचं बळ मागायचं. अरे जरा उजाडू देत ना, मला अंधारात काहीच सुचत नाही आहे, कधी उजाडायचं, मग जरा थोडं उजाडल्यानंतर मी उगवीन, असं सूर्याने म्हणायचं का हो?
त्याने चिंता करायची का हो, असा हा सूर्याचा हा दृष्टांत दिलेला आहे. तई सूर्य चिंती सबळ चिंत सारखी चिंता करायला लागला सूर्य. आपण हसू की नाही सूर्याला, की अरे सूर्यानं चिंता करायची काय करणे. तसं आपल्याकडे चांगला हुशार मुलगा असतो किंवा मुलं असतात, चांगली प्रकृतीने छान असतात, बुद्धीनेही चांगली असतात. तर कधी कधी त्यांना कुठलं तरी टेन्शन येतं आणि ते म्हणतात नाही बुवा, मला ते अमकं मिळाल्याशिवाय मी काहीच करू शकणार नाही, मला याची मदतच पाहिजे, मला मित्रच पाहिजे किंवा दुसरी ट्युशनच लावली पाहिजे. आता तुमच्या काळात तुम्ही काय केलं असेल मला माहिती नाही आहे, पण ज्या वेळेला आपली मुलं मोठी झाली त्यावेळेला सुद्धा हे ट्युशनचं फॅड एवढं नव्हतं. तुम्ही आम्हाला तर ते नावही माहिती नव्हतं. शाळेमध्ये जायचं, सगळं शिकायचं, घरी आल्यावर सगळ्या विषयांचा अभ्यास करायचा. त्यावेळेला जे काही गृहपाठ देतील ते पूर्ण करायचे, वह्या छान लिहायच्या. आपला कुणाला अजून अगदी कॉलेजलासुद्धा आपण अशा आपल्याच नोट्स काढल्या असतील किंवा जिथे जिथे तुम्ही जी कुठली कला शिकला असाल, कुठल्या क्लासला गेला असाल, पण तेव्हा आपण असं म्हणलो का नाही बाबा मला काही जमणार नाही, की असा जो कोणी म्हणला असेल तो कसा आहे, स्वतःवर विश्वास नाही आहे, स्वतःच्या ज्ञानावर, स्वतःच्या शक्तीवर. तसं ह्या आत्मज्ञानाला दुसऱ्याची गरज नाही आहे, सूर्याला तर मुळीच नाही आहे. पण मुद्दाम ज्ञानदेवांनी सूर्याची आणि चंद्राची उदाहरणे इतक्या वेळा दिलेली आहेत की हे अगदी इथं जुळतं आपल्याला, की तो मोठी चिंता करायला लागला की आता ह्या अंधारात मी काय करू, आता मी कसा म्हणजे कधी उगवू, थोडं तरी उजाडायला पाहिजे ना, अगोदर सूर्य काहीतरी उजाड दिसला पाहिजे, मग मी उगवतो, असं म्हणण्यासारखं आहे. त्यामुळं किंवा दुसरं एखादा म्हणेल की नाही जरा दुसरा सूर्य आता आधी उगवू देत, दुसरा सूर्य आणा उगवायला, असं म्हणल्यासारखं आहे. म्हणजे दुसऱ्या सूर्याच्या उदयाची वाट या सूर्यांनी पाहावी का हो उजेडा करता. कारण हे आत्मज्ञान अतिशय स्वच्छ आहे, निखळ आहे. त्याला दुसऱ्या ज्ञानाचा टेका किंवा जोड किंवा मदत घ्यायची काय गरज आहे. सूर्यानं दुसऱ्याचं साह्य घेतल्यासारखं आहे किंवा तो दुसरा कोणी उदयाला येण्याकरता त्याचं साह्य मिळण्यासाठी चिंता करीत बसण्यासारखं आहे, असं त्यांनी सांगितलं. त्यामुळं सूर्य काही हे नाही, आपलं सूर्य नव्हे, ज्ञान काही असं परावलंबी नाही आहे किंवा त्याला कोणाची मदत घेण्याची गरज नाही आहे, असं या ओवीतनं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. कारण सूर्य हा स्वयंप्रकाश आहे, तसंच आत्मासुद्धा स्वयंप्रकाशच आहे. त्याचा उजेड सगळ्यांना मिळतो आहे, तो सगळ्यांना सूर्यालासुद्धा तोच प्रकाश देतो आहे. सूर्य चंद्र हे कुणामुळं शक्ती घेत आहेत, प्रकाश देत आहेत, तर त्या आत्म्याचा प्रकाश आहे, तो सगळ्यांना पोहोचलेला आहे. त्यामुळे त्यांना अशी कुठल्याची दुसऱ्या कोणाचीही मदत घेण्याची गरज नाही. जे अगदी जड पदार्थ आहेत, जे हालतसुद्धा नाहीत, त्यांनासुद्धा प्रकाशित करण्याचं काम हे आत्मज्ञानच करत असतं. दुसऱ्या ज्ञानाचा विषय त्याला व्हायचं कारणच नाही आहे, मदत घेण्याची गरजच नाही आहे. जसा सूर्य हा कुणावरही असा अवलंबून राहायला नको, पण जर राहायला लागला तर मात्र. आत्ता एकदम मला आठवलं रामायणातलं उदाहरण बरं का. कधीकधी आपल्या शक्तीची, आपल्या बुद्धीची आपल्याला थोडीशी विस्मरण झालेलं असतं आणि त्यामुळं रामायणात ज्या वेळेला सीतेला शोधायला जायचं असतं आणि हे सगळे जांबुवान हे सगळे जमलेले असतात, तेव्हा हनुमंत कुठंतरी असा कोपऱ्यात बसलेला असतो, त्याला सगळं आपल्या शक्तीचं विस्मरण झालेलं असतं आणि कोण जाणार हा समुद्र उल्लंघून, हा जो महत्त्वाचा प्रश्न पडलेला असतो. कोणीच तयार होत नाही आणि बाकीच्यांमध्ये तेवढी शक्ती नसतेच. सगळ्यांना विचारतात तू जातो का, तू जातो का, पण शेवटी जांबुवंत सांगतात अरे हनुमंता तू आठव, तू सूर्याला गिळायला गेलेला होता जन्मल्या. सूर्याला गिळायला जाणारा तू जन्मल्या, तुझी शक्ती अफाट आहे, तूच सीतेला शोधायला जाऊ शकशील. ही त्याला थोडीशी प्रेरणा द्यावी लागली आणि मग तो हनुमंत गेलाय पुढे. सगळं पुढचं आपल्याला रामायण माहिती आहे. पण आपल्या मनामध्ये सारखा हा देह, हे सगळं हे जे विपरीत ज्ञान असतं आणि त्यामुळे हे बंध निर्माण करत असतं. ती जणू काही एखादी पिशाचिका किंवा राक्षसीण किंवा काय म्हणू भूत पिशाच याच्यासारखी ही अविद्या आपल्या डोक्यावर बसलेली असते आणि मी ब्रह्म आहे
या ज्ञानाला ती बंध करते. म्हणजे हे सगळं अविद्येमुळं, हे मायेमुळं. आता मगाशीच काल कधी वाचलं की हा आत्मा काय करतोय, मायेच्या साह्याने हे सगळं निर्माण करतोय. आणि परत कधी कधी त्यालाही असं वाटतंय की बा हिच्यामुळं माझं हे सगळं चाललेलं आहे. तर हे सुद्धा त्याचं म्हणणं हे आपल्याला ह्या सूर्यानी म्हणण्यासारखंच वाटतं. कारण त्यानंच तिला दिलेली आहे सगळी प्रेरणा. फक्त ती आता ती प्रगट झालेली आहे. त्यामुळं आत्म्याला तशी कुणाच्या खरं मदतीची किंवा कशाची गरज नाही आहे. तर गिरवाणवाणीमध्ये काय म्हणतात बघा. ज्ञानस्वरूप आत्मापि ज्ञानस्वरूप आत्मापि लिप्सेत ज्ञानबलं यदि लिप्सेत ज्ञानबलं यदि सूर्यश्चिन्तयति प्रातस्तथा सूर्यश्चिन्तयति प्रातस्तथा प्रातस्तथा किं न भवेदिदं सूर्यश्चिन्तयति प्रातस्तथा किं न भवेदिदं. आता छान दिलेलं आहे बघा की ज्ञानस्वरूप कसं आहे. हो, निखळ आहे, पण लिप्सेत लिप्सेत म्हणजे ते व्यापलं जातं. आणि ते ज्ञानाचं बळ आहे ते त्याला लक्षात येत नाही आहे. एखाद वेळेला असं वाटतंय. ते कशासारखं, तै सूर्य चिंती सबळ. सूर्य जशी चिंता करतो की प्रातस्तथा किं न भवेदिदं. आता ही प्रातःकाळ कधी होईल आणि मग मी कधी उगवीन, असं सूर्याने म्हणल्यासारखं आहे. त्यामुळं या आत्म्यानं सुद्धा किंवा आत्मज्ञानानं सुद्धा अशी चिंता करत नाही, करणं योग्य नाही. आत्मा स्वयं सिद्ध. आता हे अभंगामध्ये काय म्हणतात, आत्मा स्वयं सिद्ध शुद्ध ज्ञान घन. आत्मा स्वयं सिद्ध शुद्ध ज्ञान घन स्वभावे संपूर्ण असे जो का. त्याला कोणाची कसलीही मदत गरज नाही. तो स्वयंसिद्ध आहे, शुद्ध पण आहे. निखळ शब्द लक्षात ठेवायचा. आपण म्हणतो का अगदी निखळ आहे त्याचं मन, असं आपण म्हणतो एखाद्याबद्दल, तर तो निखळ आहे. आणि ज्ञानघन आहे म्हणजे ज्ञानाने परिपूर्ण आहे. त्याच्यामध्ये एवढी सुद्धा कणभर जागा नाही ज्ञान नाही अशी. आणि स्वभावे संपूर्ण, स्वभावानं तो शुद्ध आहे. असे जो का तया अहम ब्रह्म ऐसी ज्ञानवृत्ती. आता जे आपण मगाशी 4 वाणींचं पाहिलं आणि शेवटी अहम ब्रह्मास्मी इथपर्यंत गाडी आलेली होती. तर तया अहम ब्रह्म ऐसी ज्ञानवृत्ती लागे काय चित्ती बिंब वाया. त्या ब्रह्मालाच की आत्म्याला सांगायचं आहे का अहम ब्रह्मास्मी असं सांगणं हे बरोबर आहे का? हे चुकीचंच आहे. पण आपण आत्तापर्यंत अज्ञानात असल्यामुळं तो आपल्याला वाटतं की आता मी ब्रह्म झालो किंवा मी आता ब्रह्म आहे. हे म्हणणं चुकीचं आहे. काय आणि काचे घेऊनी सहाय्य. शेवटचं जे सूर्याचं उदाहरण दिले त्याच्यासाठी ही ओवी आहे. काय आणि काचे घेऊनी सहाय्य प्रकाश तो सूर्य तेजो राशी. एवढा तेजाचा राशी असलेला सूर्य तो काय आणि काचे म्हणजे दुसऱ्या कोणाचं सहाय्य घेऊन प्रकाशतो का हो, दिवस उगवतो का हो? नाही. म्हणजे सूर्याला जशी दुसऱ्या कोणाचीही मदतीची आवश्यकता नाही, तसं हे आत्मज्ञानसुद्धा इतकं निखळ आहे, परिपूर्ण आहे. ज्ञानघन म्हणजे ज्ञानानं परिपूर्ण आहे, भरलेलं आहे, गच्च अगदी ओतप्रत. तर त्याला ह्या दुसऱ्या कोणाच्या ज्ञानाची किंवा ह्या दुसऱ्या टेकूची, वेदातल्या ज्ञानाची, उपनिषदातल्या ज्ञानाची काही आवश्यकता नाही. हां, आपल्यासारख्या सामान्य माणसाला ठीक आहे, जरा थोडंसं आपण म्हणतो अंधारातनं पहिल्यांदा चालू आहे आम्ही नव्या गावात, जरा आम्हाला दाखवा, उजेड दाखवा, हे करा. पण आपण रोज जिथे जिथे जातो तिथं आपल्याला लागत नाही. उजेड नसला तरी आपण जातो, म्हणजे तेवढे आपण परफेक्ट झालेले असतो. आत्मज्ञानाला असं वाटण्याचं कारणच नाही आहे.
तर डॉक्टर वि. कुलकर्णी म्हणतात, आत्मज्ञान हे नितांत आहे, पूर्ण आहे, आणि जर त्याला अन्य ज्ञानाचा आधार घेऊ लागलं तर ते कसं आहे, सूर्यानं पहाट होईपर्यंत वाट पाहण्यासारखं आहे. आणि तसं कधी होत नाही. सूर्य कधी कशाला वाट बघेल? ज्ञानानं कुठून कसे दृष्टांत सुचलेत समजत नाही. आणि डॉक्टर मानसी म्हणतात की ते निखळ आहे, चोख आहे. आपण म्हणतो ना, चोख सोनं पाहिजे. सोनाराकडे गेल्यावर आपण म्हणतो चोख सोनं पाहिजे, आणि त्याच्यात भेसळ नको. तर ते जर का शाब्दिक ज्ञानाची म्हणजे मदत घ्यायला लागलं, उसनवारी करायला लागलं, तर सूर्य स्वतःच्या उदयाविषयी चिंता करू लागला असं म्हणावं लागेल. काय त्याला शब्दज्ञानाची गरजच नाही आहे आत्मज्ञानासाठी. अहम ब्रह्मास्मी म्हणायचीच गरज नाही आहे. आपल्याला शब्दाचा आधार रोजच्या दैनंदिन जीवनात लागतो, व्यवहारामध्ये लागतो. आत्मज्ञानामध्ये कुठल्याही शब्दांची, कुठल्या म्हणजे चारी वाणींची कशाचीच गरज नाही. त्याच्या पलीकडे जाणार आहोत आपण, किंवा तो गेलेला असतो आत्मा, म्हणून तिथपर्यंत जायची आवश्यकता नाही. आता वामनराव देशपांडेंचं काहींकडे पुस्तक असेल, तेही खूप छान समजावून देतात की हे शुद्ध स्वरूपात नांदणारं जे ज्ञान आहे ते निखळ आहे. त्याला, त्या शुद्ध ज्ञानाला म्हणजे ज्ञानाचा किंवा अज्ञान नाश पावल्यावर ते ज्ञान शिल्लक राहतं, आणि त्या ज्ञानाचा टेकू राहावं. हे त्यांनी छान सांगितलं की आधी आपण अज्ञानात असतो, आणि अज्ञानातनं ज्ञान झाल्यानंतर म्हणजे अज्ञान निघून गेल्यानंतर जे शिल्लक राहतं ज्ञान, त्या ज्ञानाचा टेकू काही आता आत्मज्ञान झाल्यावर घ्यावा लागत नाही. तो कसा, ते जर आपण म्हणत राहिलं की हो आता मला या ज्ञानामुळे हे ज्ञान झाले असं जर म्हणायला लागलो तर कसं होईल? तर सूर्याला उदयासाठी दुसऱ्याचं सहाय्य घ्यावं लागलं, आणि मग तो तसं वागेल, मग सूर्य कधीतरी उगवेल असं म्हणल्यासारखं आहे. म्हणजे सूर्य क्षितिजावर येण्यासाठी त्याला कुठल्याही वस्तूची, कशाची गरज नसते. तसं आत्मज्ञान होण्यासाठी सुद्धा खरं म्हणजे गुरुची सुद्धा गरज नाही. पण गुरुविना नाही तुझा आधार म्हटलंय, आणि गुरु हा आपल्याला एक दिशा दाखवत असतो. ती दाखवल्यानंतर आपल्यामध्ये हे ज्ञान येतं. आपण पहिल्यापासून शिवशक्तीचंही पाहिलं, गुरुचंही महत्त्व पाहिलं. तसं आता या वाचांचं ऋणसुद्धा आपल्यावर तसं नंतर राहणार नाही आहे जेव्हा आत्मज्ञान होईल. आणि ते आत्मज्ञान होण्यासाठी काय करायचे हो, हे बाकीचं सगळं सोडा. प्रत्येकामध्ये प्रेम ओतायचे, प्रत्येकामध्ये भगवंत पाहायचं आहे, आणि फक्त भगवंताचं चिंतन करायचं. सगळ्या आयुष्यातल्या चिंता, कटकटी, संकट ही कमी होतील. पण असं होत नाही. एखादी घटना ऐकली, काही घडलं की लगेच आपल्या डोक्यात नाना विचार येतात. पण त्याच वेळेला जर भगवंताला सांगितलं की भगवंता तू आता हे सोडव रे, म्हणायची गरज नसते, पण त्याचं स्मरण कर. इतकं त्याच्या स्मरणात आपण चिंतनात मग्न व्हायचं की आपल्याला दुःख नावाची गोष्ट राहणारच नाही. आणि दुःखाची निवृत्ती, अज्ञानाची निवृत्ती म्हणजेच आत्मज्ञान आहे. त्याच्यासाठी खूप काही वेगळं करावं लागणार नाही. पुढची ओवी वाचून ठेवूया. ज्ञाने श्लाघतू आहे, ज्ञाने श्लाघतू आहे, तै ज्ञानपण धाडिले वाये. ज्ञाने श्लाघत आहे, तै ज्ञानपण धाडिले वाये. दीप वाचुनी दिवाला आहे, तै अंग भुललाची की. हे एक फार सुंदर उदाहरण दिलेलं आहे त्यांनी. जसं आधी सूर्याचं दिलं तसं आता ज्ञाने श्लाघतू आहे, तै ज्ञानपण धाडिले वाये. दीप वाचोनी दिवाला आहे, तै अंग भुलला की. हे तर लगेच समजेल असं उदाहरण आहे. श्लाघतू म्हणजे धन्य. ज्ञाने श्लाघतू आहे, ज्ञान धन्य आहे, म्हणजेच प्रशंसनीय आहे. आणि तै ज्ञानपण वाये धाडिले. आता एकदा आपल्याला तो जीवात्मा स्वतःला धन्य मानायला लागला, अहम ब्रह्मास्मी अशी जाणीव झाली, तर आता आपली जी ज्ञानस्वरूपत आहे, मूळ ज्ञानस्वरूपत आहे, ती खोटी ठरवली आहे का? ती खोटी ठरवली का? खोटी नाही आहे. मुळापासून आपण आहोतच. मी परब्रह्म आहे, मी परमात्मा आहे, हे आपल्याला समजण्यासाठी
थोडासा वेळ जातो. म्हणून हे ज्ञान काही म्हणजे ज्ञानपण जे आहे हे काही उसनं आणलेलं नाही किंवा कुठून तरी पाठवलेलं नाही आहे. तई ज्ञानपण धाडिले वाये, वाये म्हणजे विनाकारणच. आपण स्वतः ज्ञान आहोत हे विसरून जाऊन आपल्याला कुठली कुठली साधनं लागतात आणि त्या साधनांच्याद्वारे मी ज्ञान घेतो. म्हणून ज्ञानपण धाडिले, धाडिले म्हणजे पाठवलं. आता एखादं म्हणतो ना, आम्हाला अमक्यांनी आम्हाला येऊन खूप मदत केली, त्यांनी सगळं सांगितलं, त्यांनी ज्ञान दिलं. मग आपण ते ज्ञान आता श्रवण हे एक साधन आहे, तर त्या श्रवणाच्याद्वारे आपण हे ज्ञान घेत असतो. त्याच्यासाठी त्याने एक दृष्टांत दिलेलं आहे. दीपा वासोनी दिवाला आहे. आत्ताच दिवाळी झालेली आहे. सगळ्यांनी पाहिलं की स्वतः दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्याला दुसऱ्या दिव्याची गरज आहे का हो? दीपा वाचोनी दिवाला आहे तई अंग भुलला चिकी. भुलला म्हणजे आपण भुलतो, कधी कधी आपल्याला भूल पडते. त्या दिव्याला हे लक्षात येत नाही की अरे माझाच प्रकाश आहे, मला दुसऱ्या दिव्याची काय गरज आहे. अशी ही पुढची ओवी आहे, ती उद्याला बघूया. आणि उद्या आपण रेग्युलर रोजच्या वेळेलाच घेऊया, पण परवा दिवशीपासून मात्र आपल्याला सकाळी घ्यायचे. सगळ्यांना आठवण राहू द्या. पुन्हा एकदा वाटलंच तर तशी सूचना पाठवीन मी, पण एकमेकांना सांगण्याचं काम करत जा. पुन्हा म्हणतात आम्हाला माहिती नव्हतं. किती वाजता घेणार ताई? 11 वाजता सकाळी. कशामुळे सकाळी घ्यायला? हा, सकाळी कशामुळे घ्यायला? हा, तुम्ही नसता त्यामुळे तुम्हाला हे प्रश्न पडतात. सांगितलंय मी सगळं. एकच दिवस नव्हते मी शुक्रवारी, बाकी मग त्याच दिवशी नेमकं सांगितलं मी की आता उद्या परवा दिवशीपासून पौर्णिमेपासून ज्ञानेश्वरीचं पारायण आहे. इथे आमच्या इथे ज्ञानेश्वर मंदिर आहे. मागं मी एकदा म्हणलं होतं खरं, तुम्ही या इथं, सगळ्यांना कळेल. इतकं छान मंदिर आहे. आता 9 दिवस पारायण आहे, अगदी शांतपणानं सगळ्या ओव्यांचं, सगळ्या अध्यायांचं. आणि नंतर मग सगळा उत्सव असतो. एक दिवस प्रवचन असतं, एक दिवस कीर्तन असतं, मग ज्ञानदेवांच्या समाधीचं शेवटच्या दिवशी असं पारायण आम्ही केलेले. 5 वेळा पारायण केलंय. ते ज्ञान दीपोत्सव केला. हो, ज्ञानेश्वरीची पालखी म्हणजे फेरी केली, सगळं केलं. पण याचा उद्देश पारायणाचा म्हणजे ज्ञानेश्वरीचे हे काय ते समाप्ती काय आहे तो सोहळा आहे. नाही सगळी म्हणजे सगळी ज्ञानेश्वरीचं पारायणच होतंय फक्त. तुम्ही म्हणता तसं सोहळा म्हणजे मग त्याच्यावर प्रवचन असतात ज्ञानेश्वरीवरची. नंतर त्याचं घेण्याचं कारण काय विचारायचं. मंदिर आहे तर इथे तो उत्सवच असतो ना. आता ज्ञानेश्वरांच्या समाधीचाच दिवस असतो ना तो. समाधी सोहळा. समाधी सोहळाच असतो तो. मग आता जशी आत्ताची एकादशी काल पंढरपूरला झाली तशी पुढची आळंदीलाच असते ना. म्हणूनच म्हणलं, मला आठवण आली की ज्ञानेश्वरी सोहळ्याच्या मी पारायणाला बसते. मी आता मुंबईला आहे त्याच्यामुळे मुंबईत माझं काहीच होत नाही. नाही, आम्ही असं ठरवलंय आता आपण जेवढ्या सगळे जणी आहेत 15-20 जण जे, तर आपण सकाळी 11 ते 12 वर्ग घेऊ. 11 ते पावणे 12च म्हणजे. आणि तुम्ही दुपारी 3 ते 6 पारायणाला बसलायला घरी हरकत नाही आहे. ठरवायचं की आम्ही पारायण करू. तुमच्या पद्धतीनं करा, मागे पुढे झालं तरी चालेल. पारायण बघा ना, मुंबईला असल्यामुळे मला पारायणाचा लाभ घेता येत नाही. असू दे ना, मग नाही घेता आला तर सोडून द्या. आपण ज्याला घेता येईल त्यांनी घेऊ देत. प्रयत्न केला तर मिळेल. मुंबईला सुद्धा पुस्तक मिळतं कुणाकडं तरी ज्ञानेश्वरीचं, असं काही नसतं. माझा 11 वाजता क्लास असतो. बरं चला आपण प्रार्थना म्हणूया. आज म्हणणार आहे कुणी प्रार्थना? आज नाही येत वाटतं राजश्रीताई किंवा कुणी. म्हणा ना, मग म्हणा. असू दे, म्हणा, काही बिघडत नाही, म्हणा. समुदित मी व भार
सादरं वन्दे ज्ञानेश्वरम् त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमङ्गला लोकविष्णुता लोकहितं सन्ततं ध्यायता येन ज्ञानेश्वरी विरचिता श्रीत्वा प्राप्तकर्तिनं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम् गीताशास्त्रं वाङ्मयकल्पं नवं तदीयं वयत्वचाल्पं विषयविपदां प्राप्तमनल्पं काव्यज्ञेन च येन पूजितं सरस्वती मन्दिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम् यत्र शारदा प्रसादः यच्च श्रवणात् परमानन्दः निहितो यत्रामृतनिष्ठं बंद करा काव्यतत्त्वयोः कृतवन्तं तत् रसायनं मधुरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं ज्ञानेश्वर महाराज म्हणा पुढचंही म्हणून घ्या, परत तुम्ही म्हणता म्हणू का? ज्ञानेशोनुभव. ज्ञानेशानुभवामृतं विरचयत् ज्ञानेश्वरं पूजयेत् ज्ञानेशेन निरूपितात्मदरं नमो ज्ञानिये ज्ञानेशात् परमार्थविचरितं ज्ञानेश्वरस्याभूतं ज्ञानेशो लघुजीविते गुणगणो ज्ञानेश्वरं संस्कृति ज्ञानेश्वरं ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर म्हणायचं, ज्ञानेश्वरम नाही, ज्ञानेश्वरत्वं कृती. आणि पहिलं हा आणि ज्ञानेशानु नाही, ज्ञानेशोनुभव सुरुवात. तसंच म्हटलं हा हा बरोबर आहे. हा बरोबर आहे, बरोबर आहे. चला हे म्हणायची आरती. मी म्हणते म्हणा 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 म्हणा. आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा देवीची साधू संत मनोवेधला माझा आरती ज्ञान राजा लोपले ज्ञान जगी विदनेनातील कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञान राजा कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी नारद तुंबरू सामगायन करी आरती ज्ञान राजा प्रगट गुंज बोले विश्व ब्रह्माची सेवे राम जनार्दन पायी मस्तक ठेविले आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा देवीची साधू संत मनोवेधला माझा आरती ज्ञान राजा पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. महाराज